जागतिक पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत अहिल्यानगरच्या खेळाडूंचं यश, सुवर्ण व रौप्य पदकांची कमाई, जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा। वर्ल्ड रॉ पॉवर लिफ्टिंग फेडरेशन यांच्या वतीनं मॉस्को रशिया येथे 4 ते 7 डिसेंबर 2025 दरम्यान आयोजित जागतिक अजिंक्यपद पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत अहिल्यानगर जिल्ह्यातील खेळाडूंनी उल्लेखनीय यश संपादन केलंय। या स्पर्धेत जिल्ह्यातील खेळाडूंनी सुवर्ण व रौप्य पदकांची कमाई करत देशासह जिल्ह्याचं नाव जागतिक पातळीवर उज्ज्वल केलंय। या स्पर्धेत देवदत्त गुंडू यांनी 125 किलो हेवीवेट कॅटेगरी ओपन क्लासमध्ये रौप्य पदक, किशोर शिंदे यांनी 82.5 किलो मास्टर 1 कॅटेगरी ओपन क्लासमध्ये दमदार कामगिरी करत सुवर्ण पदक पटकावलं। तसेच अमोल गायकवाड यांनी 100 किलो वेट कॅटेगरी ओपन क्लासमध्ये रौप्य पदक मिळवून भारताच्या पदक तालिकेत भर घातली। या यशाबद्दल खेळाडूंचं सर्वत्र कौतुक होत असून क्रीडा क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होतोय। या खेळाडूंनी मेहनत, चिकाटी व शिस्तीच्या जोरावर हे यश संपादन केलं असून त्यांच्या यशामुळे जिल्ह्यातील तरुणांना प्रेरणा मिळणार आहे। आज आपल्या अहिल्यानगर शहरासाठी खऱ्या अर्थानं एक अत्यंत आनंदाची आणि चांगली बातमी या ठिकाणी आपल्याला मिळालेली आहे। रशियामधील मॉस्को या ठिकाणी पॉवर लिफ्टिंग स्पर्धा ही संपन्न झाली। संपूर्ण जगभरातून त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात स्पर्धक आले होते, परंतु आज अहिल्यानगरच्या सिरपेचात एक मानाचा तुरा या आपल्या अहिल्यानगरमधील असणाऱ्या सारसनगर परिसर असेल, अहिल्यानगरमधील आपल्या खेळाडूंनी त्या ठिकाणी सुवर्ण पदक, रौप्य पदक हे मिळवून एक आपल्या सगळ्यांसाठी अभिमानाची बाब निर्माण केलेली आहे। ही पॉवर लिफ्टिंग स्पर्धेमध्ये किशोर शिंदे, देवदत्त गुंडू आणि अमोल गायकवाड यांच्या माध्यमातून आपल्या सर्वांना अभिमान वाटेल अशा पद्धतीची कामगिरी या तीनही खेळाडूंच्या माध्यमातून जागतिक पातळीवर करण्यात आली आणि त्यांनी सुवर्ण पदक असेल, रौप्य पदक असेल, गोल्ड मेडल असेल, ही अशी पदकं आपल्या या शहरासाठी, आपल्या परिसरासाठी त्यांच्या प्रचंड म्हणजे प्रतिकूल परिस्थिती असताना सुद्धा आपले उद्योग व्यवसाय सांभाळून, आपला प्रपंच सांभाळून या खेळाडूंनी प्रचंड कष्ट, प्रामाणिकपणा, चिकाटी आणि जिद्द, त्याचबरोबर आपल्या सगळ्या परिवाराचे आशीर्वाद, आपल्या वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद, या शहराचे हिंदू धर्मरक्षक आमदार संग्राम भैया अरुण काका जगताप यांचं मार्गदर्शन आणि या सगळ्या माध्यमातून त्यांना ही पदकं मिळाली। याच्यासाठी त्यांनी प्रचंड असे परिश्रम केले आणि खऱ्या अर्थाने आम्हा सगळ्यांना नगरकरांना अभिमान वाटेल, असं अहिल्यानगरकरांना अभिमान वाटत असेल, सारसनगरकरांना अभिमान वाटेल अशा पद्धतीची कामगिरी या सर्व युवकांच्या माध्यमातून या ठिकाणी करण्यात आलेली आहे। येथे पार पडलेल्या WRPF पॉवर लिफ्टिंग स्पर्धेमध्ये आज एक खूप संतोषजनक रिझल्ट आम्हाला मिळाला आहे की आमच्या अहिल्यानगरमधील सारसनगर परिसरातील किशोर शिंदे, प्रभाकर देवदत्त गुंड आणि अमोल गायकवाड या तिघांनी अहिल्यानगरमधून आपल्या शहराचं प्रतिनिधित्व केलं होतं। त्यामध्ये आपल्या शिंदे गोल्ड मेडल मिळालं, दोघांना रौप्य पदक मिळालं। तर याबद्दल मी आमच्या परिसराच्या वतीने या सर्वांचं खूप अभिनंदन करतो। खूप प्रतिकूल परिस्थितीमधून यांना ही स्पर्धा खेळण्यासाठी संधी मिळाली आणि या संधीचं सोनं या तिघांनी केलं। याबद्दल मी आमदार संग्राम भैया जगताप यांच्या वतीने व कृषी उत्पन्न बाजार समिती नगर तालुका यांच्या वतीने या सर्वांचं अभिनंदन करतो आणि पुढील त्यांच्या अशाच वाटचालीस शुभेच्छा व्यक्त करतो। नमस्कार, मी देवदत्त प्रवीण गुंडू, राहणारा अहिल्यानगर। तरी आम्हा सर्वांना आज इथे एवढा सत्कार आणि मान सन्मान दिला, त्याबद्दल आम्ही सावतानगरचे सर्व रहिवासी व सारसनगरचे रहिवासींना मी खूप धन्यवाद देऊ इच्छितो।
त्यासोबत हे सांगू इच्छितो की 4 ते 7 डिसेंबर या तारखेला रशिया मॉस्को येथे WRPFच्या अंतर्गत घेण्यात आलेल्या वर्ल्ड रॉ पॉवर लिफ्टिंग चॅम्पियनशिपमध्ये भारतीय संघाकडून आम्ही सर्वांनी आम्हाला वेगवेगळ्या वेट कॅटेगरीमध्ये मेडल्स मिळवले आहेत. त्याचप्रमाणे मला 125 किलो वेट गटात मला सिल्वर मेडल लागले आहे. त्यासोबत माझे दोन्ही विद्यार्थी किशोरजी शिंदे जे आहेत त्यांना मास्टर्स 1 कॅटेगरीमध्ये एक गोल्ड आणि एक सिल्वर मेडल लागले आहे. आणि त्यासोबत जे अंडर 100 kg वेट कॅटेगरीमध्ये अहिल्यानगरचे रहिवासी जे आहेत अमोलजी गायकवाड यांना सिल्वर मेडल लागले. आणि त्यासोबत त्यांना मी दोघांना पुढील वाटचाली शुभेच्छा देतो. आणि एवढं आम्हाला रिस्पेक्ट दिला, एवढा इथल्या लोकांनी, आणि घरच्यासारखे वागणूक दिली, एवढा छान मिरवणूक काढला, फेटा दिला, शॉल हार दिला, खूप एक घरच्यासारखी वागणूक दिल्यासारखी वाटली आम्हाला. आणि हे एक खूप चांगलं वातावरण निर्माण झालं. त्याबद्दल मी खूप खूप धन्यवाद करतो सर्व लोकांना ज्यांनी तिकडं वेळ दिला, आपलं कामातून वेळ काढून आले आणि आम्हाला एवढं सारं प्रेम दिलं. थँक्यू. या यशाबद्दल चाणक्य युवा प्रतिष्ठान ट्रस्ट व अचानक मित्रमंडळ अहिल्यानगर यांच्या वतीनं खेळाडूंचा सत्कार करत हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. प्रतिनिधी दीपक कासवा, अहिल्यानगर.